पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आदिवासी क्षेत्रातील ज्या ग्रामपंचायती आहेत तेथे पेसा मोबिलायझर ह्या गेली 10 वर्ष काम करतात. परंतु एप्रिल 2026 यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारने एक निर्णय घेतला आणि त्या निर्णयानिशी 3000 पेसा मोबिलायझर पैकी 2000 पेसा मोबिलायझर पद ही अचानकपणाने रद्द करण्यात आली आणि 1000 जी पेसा मोबिलायझर आज राज्यामध्ये काम करतायत त्यांनी 3-3 ग्रामपंचायतीचं काम करावं अशा प्रकारची अपेक्षा केंद्र आणि राज्य सरकारने व्यक्त केली आहे. प्रत्यक्षामध्ये आदिवासी भागातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता एका ग्रामपंचायतीच्या अंतर्गत 3-3, 4-4 महसुली गावं येतात ही एकमेकांपासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर असतात. एकाच ग्रामपंचायतीमध्ये काम करताना अनेक वेळा अनेक अडचणींचा सामना पेसा मोबिलायझर यांना करावा लागतो. आता मात्र ह्या निर्णयाने 3-3 ग्रामपंचायतीचं कामकाज पेसा मोबिलायझर यांनी करावं अशी केंद्र आणि राज्य सरकारची जी अपेक्षा आहे ती अत्यंत चुकीची आहे. त्या पार्श्वभूमीवर आज किसान सभेचं शिष्टमंडळ राज्याचे कृषी मंत्री माननीय भरणे साहेब यांना भेटलं. त्यांना पेसा मोबिलायझरच्या विषयी हे जो काही सगळा प्रश्न आहे हा समजावून सांगण्यात आला. त्यांनी ह्या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ ग्रामविकास मंत्री साहेब यांच्याशी पण ते ह्या विषयाविषयी बोलणार आहेत. त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री माननीय झिरवळ साहेब यांच्याशी सुद्धा ते बोलले आणि ह्या प्रश्नाला पेसा मोबिलायझर यांना आणि ह्या प्रश्नाला पुढे घेऊन जाण्याचा ते नक्कीच प्रयत्न करतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्यामुळे ह्या पुढच्या काळामध्ये राज्यभरातील जे पेसा मोबिलायझर आहेत ते संघटितपणाने हा प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी पुढच्याही काळात त्यांचा लोकशाही मार्गाने लढा तीव्र करणार आहेत एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो.